नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. विधानसभेची निवडणूक झाली. राज्यात स्पष्ट बहुमतात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी महायुतीचं सरकार सत्तेत आलं. सरकार सत्तेत आलं 15 दिवसानंतर, म्हणजे 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होत असतानाच आणि सरकार स्थापन झाल्यानंतरही अनेकदा भाजपा आणि शिवसेनेमध्ये सारं काही अलबेल नाही, कुठेतरी संघर्ष होतोय. सातत्यानं या बातम्या, या चर्चा समोर येत असतात. मग काही बातम्या अशा देखील येतात की एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस त्या निर्णयांना स्थगिती देत आहेत. असे अनेक म्हणजे अगदी उदाहरणाखातर जर आपण म्हटलं तर तानाजी सावंतांनी आरोग्यमंत्री पदाच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांना देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली, अशी बातमी मधल्या काळामध्ये जी आहे ती आली होती. अशा अनेक बातम्या सातत्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्या चर्चांनुसार कुठंतरी भाजपा आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होतोय का? भाजपा आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरू होत आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. खरंच या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का? कारण एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या चर्चाही अनेकदा येताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या चर्चांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नेमकी कारणं कोणती आहेत? एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? असा जेव्हा आपण विचार करतो, त्या दरम्यान नेमकी कारणं कोणती आहेत? ही कारणं शोधण्याचा खरं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन समिती, जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 26 जुलै 2005च्या मुंबईच्या महाप्रलयकारी महापुरानंतर अस्तित्वात आलं होतं. त्या आपत्ती व्यवस्थापन समितीमधून अगोदर एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं होतं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या समितीमध्ये जे आहे ते स्थान देण्यात आलं. या सगळ्यावरूनही मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र सरकारने थेट त्या नियमांमध्ये बदल केला आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना त्यामध्ये संधी देण्यात आली. म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा त्या मंत्रिमंडळामध्ये आपत्ती व्यवस्थापन जी समिती आहे त्या समितीमध्ये प्रामुख्याने समावेश झाल्याचं पाहायला मिळालं. आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यात बदल असा केलेला आहे की आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती जी आहे त्या समितीचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष आणि दोनही उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध उपाध्यक्ष असतील. या दरम्यान चर्चा हीच रंगली होती की एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे नाराज आहेत. आणि एकनाथ शिंदे ज्या वेळी त्यांच्या मूळ गावी, अर्थात सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या मूळ गावी जातात, तेव्हा तेव्हा तर एकनाथ शिंदेच्या नाराजीची चर्चा ही सातत्याने होताना पाहायला मिळते. मग मधल्या अगदी आपण कॅबिनेटच्या बैठका जरी पाहिल्यात, 1-2 कॅबिनेटच्या बैठकांना एकनाथ शिंदेचं अनुपस्थित असणं, यावरूनही एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का? एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये कोल्ड वॉर कुठेतरी रंगतंय का? या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या प्रामुख्याने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेच्या नाराजीची चर्चा जी आहे ती देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. तर यातलं दुसरं कारण जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातल्या मुनावळे या गावी आंतरराष्ट्रीय जलपर्यटन उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना खरं तर त्यांनी या जलपर्यटन प्रकल्पाची सुरुवात केली होती. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी त्या याचिकेच्या अनुषंगाने एक याचिका दाखल केली होती. याला एनओसीच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर तात्काळ वन खात्यानं जी आहे ती स्थगिती दिलेली आहे. मुख्य वनपाल जे आहेत त्यांनी परवानगी दिलेली आहे. आता जर आपण वन खातं पाहिलं तर ते भाजपाच्या गणेश नाईक यांच्याकडे आहे. त्यामुळं वन खात्यानं तुर्तास दिलेली स्थगिती, की ज्या काही 16 परवानग्या नाहीत म्हणून ती स्थगिती दिली असं वन विभागाकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी पुन्हा एकनाथ शिंदे नाराज आहेत का? किंवा भाजप शिवसेनेवर कुरघोडीचं राजकारण करतोय का? हे सगळे प्रश्न इथे पुन्हा उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तिसरं कारण जर आपण या सगळ्यातलं पाहिलं तर गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जनता दरबार घेत आहेत. जो ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि आजूबाजूचा जो काही परिसर तो एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला म्हटला जातो. तिथे गणेश नाईकांच्या जनता दरबार, त्याच्यावरूनही 2 टीका टिप्पणी जी आहे
त्या होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. मात्र अ, मी मंत्री आहे आणि मंत्री म्हणून जनता दरबार घेण्याचा मला महाराष्ट्रात कुठेही अधिकार आहे, असं गणेश नाईक जे आहेत ते त्यावेळी आपल्याला म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. या सगळ्यातलं चौथं कारण जर आपण पाहिलं, खरंच एकनाथ शिंदे नाराज आहेत का? आणि भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी सुप्त संघर्ष होतोय का? याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्यातलं चौथं कारण ज्यावेळी आपण शोधतो, तर त्या अर्थातच चौथं कारण दिसतं ते नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचं. मग एक चर्चा, एक बातमी अशी देखील होते, की 2027ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातलेला आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडे राहील आणि मग असं बोललं जातं, की या नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे, तो तिढा सुटला देखील आहे. मग पुन्हा मुद्दा येतो रायगडच्या पालकमंत्री पदाचा. रायगडच्या पालकमंत्री पदावर जर आपण बोललो तर भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये फुल टू टशन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आदिती तटकरे यांना खरं तर पालकमंत्री पद मिळालंही होतं. 18 जानेवारी 2025ला जी जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि सहपालकमंत्री पदाची यादी जी समोर आली, ज्याच्यामध्ये सहपालकमंत्री आपण 2 ठिकाणी पाहिले, जे गडचिरोलीमध्ये आहेत. ज्या गडचिरोलीचं पालकमंत्री पद हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि सहपालकमंत्री पद जे आहे ते शिवसेनेच्या ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे आहे. कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकर जे राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत, त्या प्रकाश आंबेडकरांकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. तर पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि राज्याच्या वैद्यकीय, सामाजिक न्याय, परिवहन, अल्पसंख्याक, औकाफ अशा प्रमुख खात्यांच्या राज्यमंत्री ज्यांच्याकडे साधारणतः 4 ते 5 खात्यांचा राज्यमंत्री पदाचा पदभार आहे, त्या माधुरी मिसाळ यांच्याकडेही कोल्हापूरच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या यादीमध्ये आदिती तटकरे यांचा पालकमंत्री म्हणून समावेश जो आहे तो समावेश झाला देखील होता. मात्र अगदी दुसऱ्याच दिवशी भरत गोगावले समर्थकांनी पुणे महाड महामार्गावर केलेला मोर्चा असेल, भरत गोगावलेंनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेची भेट घेत केलेलं शक्ती प्रदर्शन असेल किंवा महेंद्र बालदी, महेंद्र थोरवे असे जे काही त्यांचे आमदार आहेत शिवसेनेचे, अगदी स्वतः भरत गोगावले सुद्धा, मी सिनियर आहे त्यामुळे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं असं भरत गोगावले जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात. त्यामुळं रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे त्यामुळे देखील भाजपा आणि शिवसेनेमध्ये खरं तर तो राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हा सगळा संघर्ष जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतं. मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप आहे, त्यामुळं भाजपने याच्यावर तोडगा काढावा असं साधारणतः बोललं जातं. आणि त्यामुळं रायगडच्या पालकमंत्री पदावरून खरं तर महायुतीमध्येच कुठेतरी एक अलबेल काही नाही किंवा महायुतीमध्येच कुठेतरी वादाची ठिणगी पडते का? कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तर ती ठिणगी पडली. कारण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि रायगडचे खासदार आहेत सुनील तटकरे, त्यांनी देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांना त्यांचं जे सुतारवाडीतलं गीता सदन नावाचं घर आहे त्या निवासस्थानी आता अमित शहा ज्यावेळी रायगड दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांना स्नेहभोजनासाठी बोलवलं होतं. ज्या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर होतेच. या स्नेहभोजनाला सगळ्याच नेत्यांना, लोकप्रतिनिधींना जे आहे ते निमंत्रण देण्यात देखील आलं होतं. मात्र भरत गोगावले त्या कार्यक्रमाला जे आहेत ते त्या स्नेहभोजनाला सुद्धा अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यामुळे पुन्हा कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत का? महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाही का? महायुतीमध्येच वाद निर्माण होत आहेत का? अशी साधारणतः चर्चा जी आहे ती सुरू होताना पाहायला मिळते. आणि या सगळ्यातलं 5वं आणि प्रमुख महत्वाचं कारण जर आपण पाहिलं तर ते पुण्यातलं आपल्याला आढळताना आपल्याला पाहायला मिळतं. पुण्याचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि रवींद्र धंगेकरांचा ज्यावेळी पक्षप्रवेश झाला, त्या पक्षप्रवेशानंतर लागलीच त्यांनी दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षावर टोप दागली, भारतीय जनता पक्षावर टीका केली. धंगेकरांनी टीका केल्यानंतर पुण्यातले स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे इथं आपल्याला थेट कनेक्ट शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला
दिसतो कुठेतरी दंगेकरांच्या प्रवेशामुळं आणि या सगळ्यामुळं कसब्यातल्या अनेक भाजपचे स्थानिक नेते जे आहेत भाजपचे ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आणि काही नेत्यांनी तर आपली नाराजी जी आहे ती पक्षश्रेष्ठींकडे अर्थात चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त देखील केली अशी इंटरनल माहिती जी आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान या सगळ्या 5 जी प्रमुख कारणं होती, या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही का? महायुतीमध्ये वाद निर्माण होत आहेत का? आणि या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या. या सगळ्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतायत? हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.